मित्रांनो, आज पिसारोळ फाटी एक प्रेक्षणीय अशी लढती आपल्याला पाहायला मिळाल्या। तसेच आज आपली एक बिनजोडची प्रेक्षणीय अशी लढत बघायला भेटली। तर आपल्या सोबत आहेत शिवम दादा। दादा नमस्कार। नमस्कार। दादा काय म्हणणार, आज कॉकटेल मथुर ज्या रीतीने आपल्या मुंबईमध्ये सलग 3 वर्ष आहे ना दादा गुलालामध्ये राहतो, तसंच आज कॉकटेल देखील ज्या मैदानात जाईल तिथे मैदानामध्ये गुलालाचा मान मिळवत दिसतो आपल्याला, काय म्हणणार? काय म्हणणार, आम्ही नियोजन करताना सर्व गोष्टी बघून करतोय। त्याच्या आधी 1-2 नियोजन आमचे चुकले, त्याच्यानंतर आता आम्ही जे पण करायचं सगळं सोचसमज के करतोय। त्याच्यामुळे आता सध्या तरी आम्ही सर्व नंदी आमची गुलालातच आहेत। आणि कॉकटेल असं आहे का खाली फक्त एक उडी सांभाळायची आहे त्याला, नंतर त्याचं काम तो बरोबर करतोय। दादा ज्या रीतीने आपण कॉकटेलवर दादांनी आपण सर्वांनी कॉकटेलवर जी आशा ठेवली ना, त्या आशेला कुठेतरी तो कॉकटेल आपल्याला रिस्पॉन्स देतो, काय म्हणणं ते? हो 100%, कारण की जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि जो पण नंदी आपण त्याच्यासोबत म्हणजे पहिला करतो त्या नंदीला सेमच पळतोय, कुठे कमी नाही पडत या काय नाही, एकदम असा चांगला असा स्पीड लावतोय। दादा कॉकटेलचं आपले जेवढे आपले दोन नंदी आहेत ना त्यापेक्षा थोडं वेगळे, कारण का कॉकटेल मान खाली घालून पाळतो, त्याविषयी काय? त्याची खासियत थोडी सर्वांपेक्षा वेगळीच आहे आणि पूर्ण सुटल्यापासून तर जागा येईपर्यंत मान खाली घालूनच पळतोय आणि जसा म्हणजे जागा येईल तसा स्पीड वाढवतोय। दादा जसं आहे ना महाराष्ट्रामध्ये मान खाली घालून आपला नावलौकिक करणारा सर्वात देव मानला जातं मोठा लक्ष, त्या रीतीने आपला कॉकटेल देखील काहीतरी वेगळा आहे, तसं आपलं अस्तित्व निर्माण करण्याचं काय म्हणणं, काय निर्माण करू शकतो का? बघूया, लक्षात आहे त्याची जागा तर कोणी घेऊ नाही शकत, पण त्याच्यासारखा सेम पलताना आम्ही कॉकटेलला बघतोय। आणि आज कॉकटेल ज्या ज्या मैदानात गुलाल करतो आणि आपला दादा कॉकटेल प्रत्येक मैदानात दिसतो, परंतु मथुर कुठेतरी कमी दिसतो आपल्याला मैदानामध्ये बिनजोडला। आम्ही सध्या तरी आमचं कॉकटेलकडे लक्ष आहे, मथुरकडे पण लक्ष आहे असं नाही, पण त्याला जिथे काढायचं आणि ज्याचा कार्यक्रम करायचा ते 100% आम्ही करणारच। आणि दादा मथुर काय म्हणणं, पुढचा मथुरचं नियोजन कुठे असणार, कारण प्रत्येकाला आशा असते मथुर मैदानामध्ये दिसावा? मथुरचं नियोजन सध्या तरी 11 तारखेच्या मैदानावरती फोकस आहे, आपलं कोल्याचं मैदान आहे तिथं पळणार आहे। वरती वाढणार आहे का? हो वरती पळणार आहे। आणि दादा आज बरीचशी नंदी आपल्या दावणीला आहेत, परंतु प्रेक्षकांची आशा, प्रत्येक नंदीची इच्छा असते का दादा प्रेक्षकांना की आपल्याला मैदानात दिसत का ना हा नंदी, तर तसंच बाजी आणि किसना, काय म्हणणार बाजी आणि किसना कुठे असतो? बाजी आपला पुण्याला आहे सध्या, तो पण पायाच्या याच्यामध्ये आहे, झालाय कव्हर, बाजी पण दिसेल मैदानात, जर 100% बरं झाला तर बाजी पण मैदानात दिसेल। आणि किसना आपला कोतमामाकडे वाडीचरणला आहे। आणि दादा आजचं नियोजन कसं काय जुळून आलं होतं आपलं? आजचं नियोजन म्हणजे आमचा पहिला झाला होता आधी, तर तो कॅन्सल झाला, त्याच्यानंतर आम्ही हा रायबाला पळताना बघितलं होतं 2-3 वेळा, मग आम्ही ठरवलं का आपल्या रायबा चालतोय, मग त्यांना कॉल केला पहिला पाहिजे म्हणून, त्यांनी पण एक शब्दावरती आपल्या बैल दिला। दादा कसं आहे ना आपला नंदी पळतो, तरी देखील आपण समोरच्या आपले जो समोरच्या गरीबाचा असो या कोणाचा असो नंदी पळताना दिसला ना आपण समोरून कॉल करता? हो 100%, कारण की आपण म्हणजे आपल्याला जो नंदी आवडेल पळताना आपण बघू डोल्यामध्ये का यो नंदी आपल्या नंदीमध्ये पळेल, त्या नंदीवाल्याला आपण 100% फोन करून आपण स्वतःहून पहिला मागतो। दादा शेवटचा, आपल्याला मथुर आणि कॉकटेल एक साथ कधी बघायला भेटेल जोडी आपली? एक साथ लवकरच बघायला भेटेल, बोनवलीलाच नियोजन झालं होतं कॉकटेलचं आणि मथुरचं, पण थोडा कॉकटेल 29ला पळवल्यामुळे थोडा डीम होता, त्याच्यामुळे ते नियोजन कॅन्सल केलं। आणि नक्कीच धन्यवाद दादा, असंच गुलालाचा मान मिळवत राहा। आणि दादा राहुल दादांचं मैदानामध्ये आगमन बरेच दिवस झालं आपल्याला बघायला नाही भेटत, म्हणजे कधी तुझ्या अंदाजे कुठे कधी बघणार? दादा काय आता सध्या कामं चालू आहेत, घरी पण चालू आहे, बाहेरची पण कामं भरपूर चालू आहेत, त्याच्यामुळे दादा जरा कमी असतो मैदानात। जेव्हा मथुरची शर्यत असेल तेव्हा दादा 100% मैदानात असतो। नक्की।